आता एक महत्वाची आणि मोठी राजकीय बातमी इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे। बैठकीत नाराज आमदारांची नाराजी दूर केली जाणार आहे। सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती आहे। अब्दुल सत्तार स्थानिक सहकारी पक्षातील वाद पुन्हा एकदा शमलाय। सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिलेली आहे। खरं तर कालच या संदर्भातले खलबत ठाण्यामध्ये पाहायला मिळाले। अब्दुल सत्तार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तब्बल 3.5 तास बैठक चालली आणि आता पुन्हा एक महत्त्वाची अपडेट आहे की एकनाथ शिंदे यांनी तातडीची महत्त्वाची बैठक बोलावली। या बैठकीत नाराज आमदारांची नाराजी दूर केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अब्दुल सत्तार आणि स्थानिक सहकारी पक्षातील वाद हा शमलाय। आपण पाहतोय अब्दुल सत्तार आणि भाजप यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे। मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि त्याच संदर्भात काल सुद्धा ठाण्यामध्ये खलबत झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय। तो संघर्ष अगदी महापालिकेच्या वेळी पाहायला मिळाला, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी पाहायला मिळाला आणि आता पुन्हा तोच वाद। मात्र निवडणूक दुसरे विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुद्धा जागा वाटपावरून हा वाद झाला होता आणि आता मात्र अब्दुल सत्तार यांची बैठक झाली होती आणि अब्दुल सत्तार स्थानिक सहकारी पक्षातील वाद हा शमलाय। सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली। आता एक महत्त्वाची बातमी, आमदार संजय गायकवाड यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय। अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी आहे। आमदार संजय गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले। महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असताना आता आमदार संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केलं। अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे। राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं। अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही। एक महायुती म्हणून आम्ही संपूर्ण लोक मराठा आम्ही एकत्र असताना आम्ही एकोप्याने काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपण चांगलं काम या राज्याच्या माध्यमातून दिलं पाहिजे। पण हे अशा एकमेकाच्या मित्रपक्षाच्या लोकांचं खच्चीकरण करणं हे दोन्ही पक्षाच्या हिताचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।